नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, घरातले रोग, घरातले आजारपण कायमचे दूर करतो गुरुचरित्राचा हा अध्याय. तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे फायदे तर माहिती असतील की आपण संपूर्ण गुरुचरित्र संपूर्ण नियमांचे पालन करून केले तर आपली इच्छा पूर्ण होते, आपल्याला जे हवं ते मिळतं, सुखी जीवन होतं. म्हणून वर्षातून एकदा तरी सगळ्या लोकांनी संपूर्ण गुरुचरित्र 7 दिवसांचे नियमांचे पालन करून करावे. परंतु आजकालच्या या धावपळीच्या जीवनात, धकाधकीच्या जीवनात व्यवसाय, नोकरी, धावपळ होते, त्यामुळे प्रत्येकाला गुरुचरित्र करणं शक्य नसतं, नियमांचे पालन करणं शक्य नसतं. म्हणून प्रत्येक गुरुचरित्राचा अध्याय वेगवेगळे लाभ आपल्याला देतो. तसेच 2 अध्याय आहेत जे रोग, व्याधी, दुखणं किंवा आजार, रोग यांच्यापासून आपले बचाव करतात, आपल्या घरापासून यांना लांब ठेवतात. आणि जर घरात कोणी आजारी असेल, रोगी असेल, व्याधीग्रस्त असेल तर तो सुद्धा लवकर बरा होतो. असं नाही की आपण ट्रीटमेंट किंवा आपले जे उपचार आहे ते बंद करावेत. उपचार, डॉक्टरांचे सल्ले आणि जे औषध पाणी ते सुरूच ठेवावे, पण देवाचा आशीर्वाद सुद्धा हवा असतो. म्हणून हा गुरुचरित्राचे 2 अध्याय आहे. पहिला अध्याय आहे अध्याय 2 आणि अध्याय 14. 2 अध्याय आणि 14 अध्याय हा स्वरक्षण प्रदान करतो, रोग, व्याधी, आजारापासून मुक्तता करतो. म्हणून जर आपल्या घरात असं काही असेल किंवा आपल्याला वाटत असेल की आमचा बचाव व्हावा, आम्ही सुरक्षित राहावे, तर तुम्ही रोज 2 अध्याय किंवा 14 अध्याय, तुम्हाला जो वाटेल याच्यापैकी कुठलाही अध्याय किंवा दोन्ही अध्याय तुम्ही सकाळी अंघोळ करून वाचायचा आहे. सकाळी अंघोळ करूनच वाचायचा, संध्याकाळी वाचू नये, कारण सकाळी आपण फ्रेश असतो, अंघोळ करून शुद्ध असतो, मग तेव्हाच हा अध्याय वाचून घ्यायचा. धन्यवाद.